नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मणेराजुरीला आलोय. तर मणेराजुरीमध्ये ह्यांनी आता पहिल्यांदाच ते केले. आता 16 महिन्याचा हा प्लॉट आहे. तर हा प्लॉट काय काय केलंय ह्यांनी हे त्यांच्या तोंडून आपण थोडं ऐकूया. नमस्कार, मी अमोल पाटील. त्या प्लॉटला बरोबर 16 महिने पूर्ण झाले. मार्चचा प्लॉट आहे, फेब्रुवारी एंडिंगचा प्लॉट आहे. 28 तारखेला त्याला 1822 कंटिन्यू सोडलेला आहे. 15-15 दिवसाला वरण स्प्रे पण देतो. आधी मध्ये दिवसाला 1822 सोडतो. किती वेळा सोडले आतापर्यंत? तरी भरपूर वेळा सोडलेला आहे. 15 दिवसाला सोडतो. सोडतो. हा, 15 दिवसाला. 16 महिन्यात असं 15-15 दिवसाला सोडले. या मानानं ग्रोथ कशी आहे? ग्रोथ चांगली आहे, भरपूर ग्रोथ आहे. 15 दिवसाला. बरं, बाकीचे शेतकरी येऊन बघून जात असतील. भरपूर त्यांचं काय म्हणणं ग्रोथ नाही. त्यांच्या 6-6 महिने अगोदरच्या बागा आहेत, पण अशा बागा नाही त्यांच्या. फळ पण भरपूर. 1 टन आता माल गेलेला आहे सध्या. पहिला बहार यांचा 1 टनाचा गेलेला आहे आणि आता प्रत्येक झाडात किती फळ आहे? 30-35 सेट आहे. सेट झालेली फळ आहे. ही फुलं भरपूर होती, पण 1.25 एकर क्षेत्र आहे अंदाजे. 1.25 एकर आहे बरोबर. तरी आता 8 टनाचा माल तर बरोबर आहे. 711 डांब आहे त्याच्यामध्ये. बोलायचं नाही, आता 8 टन झाला, पण परत पुढे 2 भार येतील. पुढे चालूच राहणार ते. नोव्हेंबर एंडिंग पर्यंत चालूच राहणार. हा. नोव्हेंबरच्या 15 तारखेपर्यंत. तर बघा, आपण जे शेतकरी लावतात, पहिला बहार जो येतो अंदाजे 4 टन 6 टनापर्यंत जनरली येतो. तर आता हा माझ्या मते 10-12 टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. लक्षात आलं का? आणि फळाची साईज वगैरे एकदम चांगली. पहिला जो बहार गेलेला आहे ते जी राहिलेली फळ आहेत, आता ह्याचं वजन अंदाजे किती असेल साहेब? 500 ग्रॅमच्या आसपास आरामशीर. 500-700 ग्रॅम आहे. 500-600 ग्रॅम आहे. म्हणजे विचार करा, कळलं का? 1 किलो 2च फळं बसणार आहे ती. तर तुम्हाला एकंदरीत बाकीचे जे शेतकरी आहेत ज्यांनी ही फळं बघितली, तो काय म्हणतोय? साईज खूप चांगली भेटली होती. भरपूर लोक 0.52 वेगवेगळे सोडतात ना, तरी पण इतकी साईज भेटत नाही. सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, हे तसं जंगलातलं झाड आहे. त्याला तुम्हाला नाही काहीतरी घालत बसू नका. हे घातलं, ते घातलं, ते घातलं, आणि मग काय होतं, असं वेगवेगळं काहीतरी तुम्ही वापरायला लागला की त्याच्या तब्येतीवर परिणाम. बरोबर. मेन मुळं जातात, आणि मुळं गेली की वर काय येतो? करपा येतो. आता बघा, आपण हे परत का करायला लागलोय? परवा एक आपण संजय पाटील साहेबांचं आपण तासगावचं बघितले. हे तासगाव मधलाच प्लॉट आहे, पण ह्यांनी पण वरनं काय सेड नेट किंवा काय घातलेलं नाही आहे. म्हणजे एवढं टेम्परेचर असून सुद्धा आपल्याला करपा दिसला का? पिवळं पडलं का? नाही, अजिबात काय तर पिवळं बी पडलं नाही, आणि हे म्हणतो आपण सनबर्निंग झालं नाही आहे कुठं. पाणी कंटिन्यू सोडतो. तुम्ही जरा क्लोजअप घे बा. सनबर्निंग कुठं दिसतंय का बघ. पाणी कंटिन्युअस सोडलं. याच्यात पाणी आहे, पण सनबर्निंग होत आहे. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, सनबर्निंग कधी होईल? मुळं कुजली तर. खालनं जर पाणी किंवा अन्नद्रव्य पीक घेऊ शकत नसेल तरच बर्निंग होणार. आपण सनबर्निंग हा साईड इफेक्ट आहे खाली मुळं गेल्याचा. सगळेजण म्हणतात ते ऊन जास्त वाढल्यामुळं. आता हे उन्हातलंच झाड आहे सगळं, म्हणजे एवढं एकदम वाळवंटातलं आहे. लक्षात आलं का? तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ही जी साईज दिसते ती एवढी चांगली आली आहे की बोलायचं काम नाही. आता अजून ह्याला कलर यायचा आहे. लक्षात आलं का? थोडं कच्चा आहे, म्हणजे अजून सुद्धा शुगर वाढली की वजन वाढणार. लक्षात आलं का? आणि तुम्हाला लक्षात आलं, बाजारातले आपण खातो, आणि आता तुम्ही शेजारी आहात. कळलं का? तुम्हाला काय वाटलं ह्याच्यात तेवढं सांगा. खाताना खाल्ले का नाही? गोड लागते. किती गोड लागतंय? बाजारातल्यापेक्षा गोड लागते. साखरवाणी लागते असं ना. आणि एकदम लाल भडक आहे. लाल भडक, एकदम टोटल लाल भडक आहे. लक्षात आलं का? तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, ह्याला काय होतंय, बाजारात गेलं की रेट पण आपल्याला चांगला मिळतो. शेतकरी मित्रांनो, आपण हे जे चित्र पाहत आहात ते फुलं लागल्यानंतरचे आहे. तर ही फुलं बघा किती लागलेली आहेत, आणि त्यावरून आता दिसणारी फळं तुमच्या लक्षात येतील. कारण दिसायला चांगला आहे, टिकतं जास्त दिवस. व्यापाऱ्याला काय पाहिजे? टिकायला पाहिजे. म्हणून जे आता बाहेरची अल्ट्राशी वापरतात शेतकरी, त्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, व्यापाऱ्याला अगोदर सांगायचं माझं बाबा ऑर्गॅनिक आहे, तुझ्याकडे जास्त दिवस टिकून राहील, त्याचं वजन चांगलं येईल, शुगर जास्त आहे. कळलं का? तर शुगर फक्त चेक करून घ्या किती येतं ब्रिक्स. व्हरायटी पण नवीन आहे. व्हरायटी पण वेगळी आहे म्हटलं बाकी जम्बो रेड पेक्षा.
मलेशियन पर्पल रेड म्हणून व्हरायटी आहे. मलेशियन पर्पल पर्पल रेड म्हणून आहे. ठीक त्याची आहे. टिकाऊ क्षमता जास्त आहे, सनबर्निंग बी कमी आहे म्हणा, हा. आणि रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे, रोगाला वगैरे कमी. नाही, एका तरी पानावर हा. सनबर्निंग व्हायला पाहिजे हा, होतं हा. ना, तसं नाही झालं. नाही, अजिबात नाही. आता बरेच शेतकरी काय म्हणतात पहिल्या वर्षी होत नाही, हा. पण पहिल्या वर्षी सुद्धा होतं होतंय. सनबर्निंग. असं काही हे नाहीये. तर मला वाटतं अजून तुम्हाला काय वाटतं ह्याच्याविषयी जरा सांगा. नाही, आता result- हे तर तुमचं रिकामं रान होतं, हो. म्हणजे पडीक रान, पडीक माळ रान. माळ रान होतं, काळी माती भरलेली आहे याच्यामध्ये. आणि माळ रानाच्या मानाने हे चांगलं आहे तुम्हाला हो हो. पीक. एकलंही डोक्याला टेन्शन हवा नाही. वगैरे खेळते राहते. या जागेला 4 दगड दगड भरला काळा इथं आपण उभा राहिलो इथं नुसती दिसत नव्हती. एवढा दगड आहे हे नुसती आपण मग बरं, मला हे सांगा की ही जी फळं आहेत आपले, लक्षात आलं का, तर ही फळं ज्यावेळी तुम्ही बाजारात विकायला गेला किंवा त्यावेळी काय फरक जाणवला तुम्हाला? नाही, फोटो म्हणजे जागेवरच आपला माल गेला सगळा. तो गेला. इथं येऊन हा, जागेवर गेला. काय फोटो वगैरे आवडलं, छान वाटलं. काय जाणवलं? तर आपला सरासरी 100 पर्यंत लागला. 100 रुपये किलो. महिन्याचा. हा. काय म्हणता? दुसऱ्याच्या दरापेक्षा हे सगळ्यात- किती दर जास्त आला? तर 20 रुपये राहतो. रुपये जास्त. सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये जाल त्यावेळी 20 रुपये जास्त दर आलेला आहे. 5 रुपये जरी आला तरी आपला सगळा खर्च हो. होऊन जातो ऑर्गॅनिक. 5 रुपये दर आला तरी. आणखीन काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे 200 प्लसच घेतात ते एक नंबर साठी. 200 आता असेल तर घेतात, पण बऱ्यापैकी ते सगळं- आपला एक पण 200 जात नाही, नसेल. बऱ्यापैकी एक नंबर निघाला असा. हा. एक एक चार- एक पण एक- 200 जात नाही. 10-20 फळं फक्त उन्हाळ्याची जे होते छोटे, त्याला हम्म. पॉलिनेशन झालं नाही, तेवढी फळं सोडली. बऱ्यापैकी बरं, एक नंबर आता मला निघाला. सांगा की आपण ह्याला कुठलंही फर्टिलायझर सोडलेलं नाही, हा ना. लिक्विड फर्टिलायझर सोडलेलं नाहीये, कीटकनाशक मारलेलं नाही. नाही, नाही. मग कसं आलं ते? कांद्याची पण बाग तुम्ही पहिल्या वेळेस कसा एवढा विश्वास ठेवला पाहिजे चालता? नाही, कन्फ्युज होत होतो आम्ही, हा. पण वाढ वगैरे सर्व चांगली आहे, काय सोडायची गरजच नाही वाटलं बाकीच्या असं गोष्टी. हा. आता इथनं पुढे काय सोडणार काय मामा? काय काय सोडायचं पुढे काय सोडायची गरज नाहीये. वाढ भरपूर पाहिजे झाली आणि काय हा, काय गरज नाही. एकदम सोपी साधी पद्धत आहे, जे म्हणजे अशी फळझाडं लावणार आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुमचा खर्च एकदम कमी येतो. आता खर्च किती आला जरा तुम्ही सांगा ह्या स्टेज पर्यंत लावल्यापासून आज अखेर. काय रीत अल्ट्रासिट किती लागलं? 512 मध्ये एक बॉक्स लागला असेल. 12 लिटर. 12 लिटरचा. सगळ्या लक्षात ठेवा, सांगतो शेतकऱ्यांना 10-12 लिटर वर्षाला हो हो. आणि बायोटिकचे 2 बॉटल वापरले, म्हणजे विरजन 5 लिटरचे. हा, म्हणजे हा फक्त विरजन ठेवलं नाही, प्रत्येक वेळी 200 ग्रॅम आम्ही 250 ग्रॅम काय घालतो. गरज नाही. 3 महिन्यात एकदा बदला. हा. जास्त बाहेरची वापरायची गरज नाही. 3 महिन्यात एकदा बदला. एकंदर आता ते दुसरे शेतकरी आहेत की जे नवीन लागवड करणार आहेत किंवा ज्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे, त्यातल्या त्यात सनबर्निंग किंवा दुसरी गोष्ट तांबडी मुंगी भरपूर असते. तांबडी मुंगी आहे का आपल्याकडे? नाही, काय नाही आपल्याला. हुमणी मुंगी अजिबात काय नाही. तर ह्यानं वाळवी जाते, हुमणी जाते, तांबडी मुंगी जाते. फक्त 1.5 महिना लागतो. आता ज्या शेतकऱ्याकडे तांबडी मुंगी आहे त्यांनी लक्षात ठेवा, ही तांबडी मुंगी फक्त 1.5 महिन्यात जाईल. फक्त तुम्ही काय करायचं आता तुम्ही मधल्या रानात काहीच मारलेलं नाही, नाही. तर नुसतं बाहेर मधल्या रानात पण मारत जावा. 1-3-4 फवारण्या पावसाळ्यामध्ये घेत जावा, म्हणजे हिथं सुद्धा वाळवी हुमणी मुंगी असेल तर ती जाईल. लक्षात आलं? दुसरी गोष्ट ह्याच्यात काय होतं, पायरी सोडला की तुम्ही आणि गाडबोळाच्या विष्ठेत सुद्धा NPK वगैरे सगळं असतं जे आपणाला बाकीचे लोक सांगतात. आता तुम्ही सांगा ना, रासायनिक पेक्षा आपलं कमी उत्पादन आलं का? नाही, पण चांगलं झालं. आलं आहे की नाही? मग हे कुठून मिळालं त्यांना? NPK जे लोक सांगतात ते कुठून मिळालं? म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की काय न घालता सुद्धा आपलं पीक लोकांचं चांगलं तुटाळं राहतं, लोकांचं म्हणजे तुटाळं म्हणजे रोप काय म्हणजे मरतात वगैरे. आहे. ह्याच्यात एक पण झाड तुटाळं मारत नाही. एक पण तुटाळा आपलं आता नाही. तुम्ही जर बघितलं तर ओळीनं बाळ दाखव ह्या ना, एक की सारखी कुठं बाग. झाड तुम्हाला तुटाळ झालेलं दिसणार नाही. सर्व एकसारखी बाग आहे. आणि वाढ पण एकसारखी आहे. हो. वाढ पण एकसारखी आहे. लक्षात आलं का? आता काय, एक पहिला बहार गेलाय, दुसरा बहार चालू आहे आणि तिसऱ्या बहाराची फुलं चालू आहेत. लक्षात आलं का? म्हणजे हे कंटिन्युअस तुमचं ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत चालणार. चालू. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, इथं आता गवत जास्त आहे, माळरान आहे, एकदम गवत जास्त आहे. काय केलंय तर वीड मॅट लावलेला आहे. हे बघा, वीड मॅट लावल्यामुळे काय फायदे झाले जरा साहेब सांगा. गवताला भरपूर मजूर गवत वगैरे येतच लागायचं. नाही. हा, गवत येत नाही.
गवत काढायचा विषय येत हा. नाही. मजूर वगैरे जास्त लागायचे. पण ह्याला ज्यावेळी आपण खत टाकणार आहे हो. त्यावेळेला हे तुम्हाला बाजूला ते काढता येतं. येतं, बाजूला करता येते. हा. दोन्हीकडे उचलून सगळ्यांनी घ्यायचं. शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, वर उचलून घ्यायचं आणि मग हो. त्याला शेणखत टाकून द्यायचं. शेणखत आवश्यक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. शेणखत आवश्यक आहे. कळलं का? बाहेरचे अल्ट्रासी सोडता त्यावेळी शेणखत, कारण हे जीवाणू सगळे त्या शेणखतावर वाढत असतात. मला वाटतं आता विशेष कुणाची शंका राहिली नाही. ही ज्या वेळेला सगळं पीक जाईल, आपल्याला नोव्हेंबर मध्ये हो, ह्याचा हो. रिझल्ट कळेल किती टन झालं, आणि मग केमिकल वाल्यात आपण 2-4 शेतकऱ्याचं हे करू, त्यांचं चालेल, किती चालेल. टन झालं. बरोबर, फक्त बरोबर. तुमचं एकच काम करा, तुम्ही रेकॉर्ड चांगलं ठेवा. चालेल. खर्चाचं म्हणा, उत्पन्न, हे सगळंच सगळं आहे. record. हो, हो. कुणाला 2 किलो दिली तरी ते रेकॉर्ड मध्ये येऊ दे. बरोबर. लक्षात आलं? तर मला वाटतं शेतकरी बंधूंनो, आपण इथंच थांबूया. हा एपिसोड इथंच संपवूया. नमस्कार शेतकरी बंधू.